नमस्कार. भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नाही, तर पृथ्वी तलावरील सर्व प्राणीमात्रांच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तर पुस्तिका आहे. सर्वांना वाटते की या गीतेमध्ये फक्त युद्धाची कथा आहे, पण तसे नाही. गीतेत 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. प्रत्येक अध्याय म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात चाललेल्या युद्धाचे उत्तर आहे. यातील पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषाद योग. युद्धसमयी जेव्हा अर्जुन आपल्याच परिजनांना शत्रू पक्षात पाहतो तेव्हा तो खूप दुःखी होतो. युद्धासारखा मोठा निर्णय घेताना तो खचतो. जसे सध्याच्या युगात आपण आपल्या जवळच्या लोकांना बदलताना पाहतो, विरोध करताना पाहतो, आपणही असेच दुःखी होतो, निराश होतो. सगळीकडे दुःखच दुःख दिसत असते. तेव्हा आपण अर्जुन असतो. मग आपल्यालाही वाटते की श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक मित्र अर्जुनाला लाभला, तसा मित्र मार्गदर्शक आपल्याला पण भेटावा. या दुःखातून, समस्येतून, निराशेतून आपल्याला बाहेर येण्याचा मार्ग मिळावा. प्रथम अध्याय अर्जुन विषाद योग. या अध्यायात 47 श्लोक आहेत. यामध्ये अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन केले आहे. हा अध्याय आपल्याला युद्ध कसे जिंकायचे हे सांगत नाही, तर हे सांगते की एखाद्या प्रसंगी जर आपले मन खचत असेल तर त्या प्रसंगी स्वतःला खंबीर कसे करायचे, अशी गीतेला सुरुवात होते. श्लोक पहिला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. राजा धृतराष्ट्र डोळ्याने अंध असतो, पण तो पुत्रमोहाने पण अंध असतो. तो आपल्या सचिव संजयला विचारतो की कुरुक्षेत्रावर, धर्मक्षेत्रावर माझे पुत्र कौरव व पांडव युद्धासाठी एकत्र आल्यावर काय करत आहेत. हे विचारण्यामागे युद्धभूमीवरची फक्त परिस्थिती जाणून घेणे हा उद्देश नव्हता, तर यामागे त्यांची भीती आणि अहंकार होता. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र हे फक्त युद्धभूमी नाही, तर आयुष्याची लढाई आहे, जिथे क्षणोक्षणी आपल्याला योग्य अयोग्य निर्णय घ्यावे लागतात. धृतराष्ट्राला माहित होते की त्याचे पुत्र कौरव हे अधर्मी आहेत. तरीही धृतराष्ट्र संजयला विचारतात की माझे पुत्र आणि पांडुपुत्रांनी काय केले. येथेच धृतराष्ट्र राजांनी भेद केला. आधुनिक जगातही आपण रोज अशाच कुरुक्षेत्रात उभे असतो व आपल्यालाही प्रश्न पडतो की जसे आपल्या अहंकाराला निवडावे का सत्य, नात्यामध्ये भेदभाव करावा का न्याय, चुकीच्या गर्दीत मिसळावे का एकटे योग्य बाजूने उभे राहावे. आपल्या सगळ्यांमध्ये असा धृतराष्ट्र लपलेला असतो, जो की अहंकारामुळे सत्याला दुर्लक्षित करत असतो. यापुढे संजय याला काय उत्तर देतो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच, तर हा गीता समजून घेण्याचा प्रवास असाच चालू राहील. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.